नॅशनलाइज बँकांमध्ये सर्वात मोठं नाव ब्रँड स्टेट बँक ऑफ इंडिया। याच्यामध्ये ॲज एक्सपेक्टेड जी प्रोबेशनरी ऑफिसरची ॲडव्हर्टिजमेंट यांना अपेक्षित होतं ते ॲडव्हर्टिजमेंट जस्ट प्रसिद्ध झाली। यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्चमध्ये यांची एक्झाम होईल, प्रिलिमिनरी एक्झाम, आणि एप्रिल मे मध्ये यांची मेन्स एक्झामिनेशन असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रोबेशनरी ऑफिसरची। तर या ॲडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून यावर्षी थोड्याशा जागांचा विचार केला तर दरवर्षी लोक 2000 जागा काढायची, 2000 जागा इयर ऑन इयर बेसिसवर असायच्या। यावेळेसच्या जागा थोड्याशा म्हणजे बऱ्यापैकी कमीच आहे, ऑलमोस्ट 600 जागा यांनी काढल्या, म्हणजे 30% जागा आणल्या असं म्हणलं हरकत नाही। ठीक आहे, हरकत नाही, आता जे आहे ते नशिबाने आहे, आपल्या नशिबात काही प्रॉब्लेम नाही। याची 600 के साथ में भी लढेंगे, कोई वांधा नहीं। 600 जागांवर सुद्धा फाईट करूया, कारण पोस्ट जी आहे ही SBI मध्ये प्रोबेशनरी ऑफिसरची आहे, कारण पगार 1.5 लाख रुपये। दुसरा मुद्दा असा, मागच्या वर्षी SBI क्लरिकलची ॲडव्हर्टिजमेंट आली होती, स्टेट वाईज जागा असतात, तर मागच्या वर्षी SBIच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासाठी फक्त 100 जागा होत्या। यावर्षी कंप्लीट युटर्न घेतला आणि फक्त महाराष्ट्रासाठी जवळपास 2000 जागा SBIने क्लरिकल पदाच्या काढल्या। त्यामुळे हे इयर ऑन इयर बेसिसवर थोडंफार कमी जास्त होत असतं, ही रोलर कोस्टर राईड आहे, कमी जास्त होणार आहे, ही अत्यंत नॅचरल गोष्ट आहे। पण जसं मी म्हणलं की 600 जागांसाठी पण आपण लढूयात आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून या जागांमध्ये आपलं सिलेक्शन करून घेऊया, याच्याबद्दल कुठली शंका नाही। SBIच्या व्हिडिओला संपूर्णपणे समजून घेऊया की नेमकं स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरची जी रिक्रुटमेंट काढली, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, कोण कोण लोक एलिजिबल आहेत, एज लिमिट काय आहे, अभ्यास कसा करायचा, कॉमन डाऊट जे आहेत। यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट SBIने एक्झाम पॅटर्नमध्ये बदल करून टाकले। ते एक्झाम पॅटर्नमध्ये जे बदल झालेत त्याबद्दल डिटेलमध्ये समजून घेऊया। त्या झालेल्या एक्झाम पॅटर्नमध्ये जो बदल झाला त्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट काय होऊ शकतो SBIवर, स्टेट बँक ऑफ सिलेक्शन प्रोसेसवर, कट ऑफवर, हे पण समजून घेऊया। त्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा SBI क्लर्क असेल, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया PO असेल, क्लर्क असेल किंवा अपकमिंग येणारे IBPSची एक्झाम असेल, यासाठी सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून आपण 16 जानेवारी 2025 पासून एक नवीन बॅच चालू करतोय। या बॅचच्या माध्यमातून बँकिंगचा जो संपूर्ण सिलेबस आहे, बँकिंग एक्झाम असेल, इन्शुरन्स असेल, रिलेटेड IBPS एक्झाम्स असतील, या सगळ्या एक्झामचा सिलेबस हे आपण या बॅचमध्ये एकदम प्री पासून मेन्स पर्यंत डिटेल्स शिकवणार आहोत। ही बॅच 16 तारखेपासून चालू होते। 16 तारखेपासून सुरुवातीचे 3-4 दिवस तुम्ही डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता। ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात, दोन्ही स्वरूपात ही बॅच आहे। ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन स्वरूपात पाहिजे ते संभाजीनगरला येऊन क्लास अटेंड करू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहिजे, सारथी एज्युकेशनच्या यूट्यूबवर जिथे तुम्ही हा व्हिडिओ बघताय या ठिकाणी तुम्हाला डेमो लेक्चर अटेंड करायला भेटतील सुरुवातीचे 3 दिवस। यासाठी कुठलीही नोंदणी करण्याची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही यूट्यूबला 16 तारखेला सकाळी 7:30 वाजता डेमो लेक्चरसाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा सो दॅट नोटिफिकेशन येईल, आणि मग बाकी पुढच्या गोष्टी आहेतच त्या बॅचमध्ये किंवा डेमो लेक्चरमध्ये समजून जातील। एनिवेज पुढे जाऊया। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जसं जागाचं जर बायफर्गेशन बघितलं तर कॅटेगरी वाईज जर जागा बघितल्या तर या जागा ज्या आहेत या नॉर्मल कॅन्डिडेटसाठी आणि या PWD कॅन्डिडेटसाठी, अशा नॉर्मल कॅन्डिडेटसाठी एकूण 586 जागा आहेत, आणि या 14 जागा ज्या बॅकलॉगच्या आहेत या रेग्युलर वॅकेन्सीज आणि बॅकलॉग वॅकेन्सीज एकूण 600 जागांची ॲडव्हर्टिजमेंट आहे। जनरल कॅटेगरीसाठी 240, EWS साठी 58, OBC साठी 158, SC साठी ST साठी 57 आणि या SC साठी 87 जागा या पद्धतीने। राहिला प्रश्न PWD कॅन्डिडेटचा, तर PWD कॅन्डिडेटसाठी या अशा पद्धतीच्या जागा आहेत SBI POच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या। आता याच्यासाठी नेमके कोण कोण लोक एलिजिबल आहे, एलिजिबल क्रायटेरिया म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण फॉर्म भरू शकतं, असे विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन 30 एप्रिल 2025 ला पूर्ण होईल, म्हणजे 30 एप्रिल 2025 पर्यंत जर तुमचा निकाल लागत असेल तर तुमचं सिलेक्शन SBI मध्ये होऊ शकतं। इन शॉर्ट तुम्ही या पूर्ण प्रोसेसला अप्लाय करू शकता। म्हणजे काय, जर माझं ग्रॅज्युएशनला मी आता यावर्षी फायनल इयरला आहे, पण माझं रिझल्ट जो आहे हा 30 एप्रिलच्या अगोदर लागत असेल तर मग मी या पोस्टला अप्लाय करू शकतो। पण जर माझा रिझल्ट हा जुलै ऑगस्टमध्ये लागत असेल तर मी या प्रोसेसला अप्लाय करू शकत नाही। असे कॅन्डिडेट ज्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालंय असे तर डेफिनेटली अप्लाय करू शकतात, पण सोबत सोबत ज्यांचे यावर्षी एखादा विषय बॅक आहे, लवकरच पुढच्या काही दिवसामध्ये रिझल्ट येईल, असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला किंवा या प्रोसेसला अप्लाय करू शकतात, हा फॉर्म भरू शकतात। वयोमर्यादेचा जर विचार केला तर 21, कमीत कमी जास्तीत जास्त 30 वर्ष हे जनरल कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठीची एज लिमिट आहे। जनरल
आणि EWS कॅटेगरीसाठी, जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी कमीत कमी 21, जास्तीत जास्त 30. जर OBC साठी विचार केला तर हाच क्रायटेरिया 21 ते 33 होतो. जर SC ST साठी विचार केला तर हाच क्रायटेरिया 21 ते 35 पर्यंत जातो, म्हणजे 35. 3 वर्ष OBC कॅटेगरीला आणि SC ST कॅटेगरीला 5 वर्षांची एक्झम्पशन आहे, लिमिट आहे, एज एक्झम्पशन लिमिट आहे. PWD कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल तर 10 वर्ष म्हणजे 21 ते 40 वर्षापर्यंत अप्लाय करता येतं. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, कोणत्याही शाखेचा पदवीधर, कोणत्याही टक्केवारीची अट नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ग्रॅज्युएशन झालं नसेल पण 30 एप्रिल 2025 पर्यंत ग्रॅज्युएशन होते असे लोक अप्लाय करू शकतात. तिसरा मुद्दा, एज लिमिट कमीत कमी 21, जास्तीत जास्त 30, जनरल EWS कॅटेगरीसाठी. OBC साठी +3 म्हणजे 33, SC ST साठी +5 म्हणजे 35. आता नेमकी सिलेक्शन प्रोसेसची कशी असेल तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये पहिल्यांदा होईल तुमची प्रिलिमिनरी एक्झाम. ही असते क्वालिफाईंग इन नेचर. क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे फक्त तुम्हाला प्री पास करायचंय, प्रीचा कट ऑफ क्वालिफाय झाला की मग तुम्हाला मेन्स एक्झाम द्यायची आहे. इथं जेवढे लोक अप्लाय करतील, जेवढे जागा आहेत त्याच्या 10 पट लोक कॅन्डिडेट मेन्स एक्झामला जातील. म्हणजे 600 जागा गुणिले 10 म्हणजे 6000 लोक मेन्स एक्झामला जाणार आहेत. 6000 लोक मेन्स एक्झामला जातील. मग प्रिलिमिनरी एक्झाम क्वालिफाईंग आहे, ही 100 मार्कांची परीक्षा आहे. हे 100 मार्क पुढे कुठेही कन्सिडर केले जात नाही. मग नंतर येते मेन्स एक्झाम. मेन्स एक्झाम 250 मार्कांची आहे. ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यू हा 50 मार्कांचा. फायनल सिलेक्शन जे हे तुमचं 300 मार्कांपैकी होईल. हे 100 मार्क क्वालिफाईंग असतात. मेन्समध्ये 200 मार्कांचं ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह. इंग्लिश 200 मार्कांचं ऑब्जेक्टिव्ह पेपर, 50 मार्कांचं डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि 50 हे झाले 250 मार्क. आणि GD म्हणजे ग्रुप एक्सरसाइज किंवा ग्रुप डिस्कशन प्लस इंटरव्ह्यू याचे 50 मार्क, असं 300 मार्कांपैकी फायनल सिलेक्शन होईल. याचे जे 250 मार्क आहे यांना 75 मध्ये आणि याचे जे 50 मार्क आहे यांना 25 मध्ये कन्सिडर करण्यात येईल. म्हणजे एक्झाम आणि इंटरव्ह्यूचा रेशो हा 3:1च्या हिशोबाने असेल आणि त्या अकॉर्डिंगली तुमचं फायनल सिलेक्शन होईल आउट ऑफ 100 पर्सेंटाईल नुसार. तर अशा पद्धतीची ही सिलेक्शन प्रोसेस आहे. प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, ग्रुप डिस्कशन किंवा ग्रुप एक्सरसाइज प्लस इंटरव्ह्यू दोन्ही असतं. यात एक सायकोमेट्रिक टेस्ट नावाचा प्रकार नोटिफिकेशनमध्ये दिला आहे, त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. सायकोमेट्रिक म्हणजे ती क्वालिफाईंग असते. एक्झामला ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यू जाण्याच्या अगोदर ग्रुप सायकोमेट्रिक टेस्ट होत असते. सायकोमेट्रिक टेस्टमध्ये काय चेक केलं जातं, तुम्ही मेंटली विचार कसा करता, मेंटली स्ट्रॉंग आहात का, एखादा प्रश्न, एखाद्या निर्णयावर तुमचं मत काय असू शकतं. त्यात असे सिच्युएशनल बेस क्वेश्चन असतात आणि त्याच्यात पास फेलवाले असं काही मुद्दा नसतो. सायकोमेट्रिक टेस्ट ही पास फेलसाठी नसतेच, ती क्वालिफाईंग असते. इनफॅक्ट त्याला मार्क्सचं पण काही वेटेज नसतं. त्यामुळं फायनल सिलेक्शन हे मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यूच होईल. सायकोमेट्रिक टेस्ट ही फक्त फॉर्मॅलिटी म्हणून घेतल्या जाते. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा येतो की पेपर पॅटर्नमध्ये जे बदल झाले ते नेमके कसे झाले. यावेळेस पेपर पॅटर्नमध्ये नॉर्मली क्वांट रिजनिंग इंग्लिशचा बदल असा असतो, असा पॅटर्न असतो की एरवी एक्झाममध्ये 30 मार्कांचं इंग्लिश, 35 मार्कांचं क्वांट आणि 35 मार्कांचं रिजनिंग असं असतं. यावेळेस त्यांनी पॅटर्न चेंज करून टाकला. इंग्लिश केलं 40 मार्कांना, क्वांट केलं 30 मार्कांना आणि रिजनिंग केलं 30 मार्कांना आणि प्रत्येकाला 20-20 मिनिटांचा टाइम ठेवला. प्रत्येकाला 20-20 मिनिटांचा टाइम ठेवला. आता याचा फायदा होईल का तोटा होईल बघा. मी म्हणतो याचा ना फायदा होईल ना तोटा होईल. कारण जरी नंबर ऑफ क्वेश्चन कमी जास्त केले असतील तरी टाइमचं डिस्ट्रीब्युशन मात्र सेम ठेवलं. टाइम 20-20 मिनिटांचा ठेवला. इमॅजिन करा 20 मिनिटात 40 इंग्लिशचे क्वेश्चन होणं तेवढं प्रॅक्टिकली अवघड आहे, बरोबर. आणि इकडं 35-30 क्वेश्चन ठेवले. याचा असं होईल, समजा हाच पॅटर्न क्लरिकलमध्ये केला असता तर मुलांनी इथं आउट ऑफ अटेम्प्ट व्हायचे 35-35 जे आता झाले नसते. जे आता होऊन म्हणजे इकडं 35-35 अटेम्प्ट झाले असते, आता ते 30-30च होणार आहेत. म्हणजे 60च मॅक्सिमम मार्क तुम्ही घेऊ शकता इथं, जे 70 घेण्याची शक्यता होती. पण आता प्रॉब्लेम असा आहे की POची एक्झाम असल्यामुळं फायदा काय की याची डिफिकल्टी लेवल ऑलरेडी जास्त असते POमध्ये. तशी 35-35 अटेम्प्ट कुणाचे होत नाहीत POच्या प्री एक्झाममध्ये. मग 20 मिनिटात तशीही 35 होणार नव्हते, असेही 35 होणार नाही. मग 30-30 अटेम्प्ट करा म्हणजे इथून तेवढेच मार्क पडतील जेवढे पूर्वी पडणार होते. याने काही फार विशेष बदल होणार नाही. आणि 40 मार्कांचं जे इंग्लिश आहे तिथं 20 मिनिटं असल्यामुळं इथं 40 मार्कपैकी 40 अटेम्प्ट किंवा 40 पैकी 40 अटेम्प्ट होती, याची गॅरंटी पण नाही आहे. त्यामुळं फार असा बदल याने काही होईल असं मला वाटत नाही.
जे ॲज युजल आहे तेच राहील, फार विषय. हां, याच्यात फायदा कोणाचा होईल? ज्यांचं इंग्लिश एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, की सर मला इंग्लिशमध्ये माझं रीडिंग स्किल खूप चांगलं आहे, मी पटापट रीड करू शकतो आणि मी 20 मिनिटात 40 अटेम्प्ट करतो आणि मला 25-30 मार्क्स सहजी पडतील, त्या व्यक्तीचा ॲडव्हान्टेज इथं मिळेल, त्या व्यक्तीलाही ते ॲडव्हान्टेज मिळेल ज्याचं इंग्लिश एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. बाकी ज्यांचं ॲव्हरेज इंग्लिश आहे त्यांना विशेष फायदा तोटा काही होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं सेक्शनल कट ऑफ नाही आहे. SBIला ना प्रीला ना मेन्सला देर विल बी नो सेक्शनल कट ऑफ इन प्रिलिमिनरी एक्झाम ॲज वेल एज मेन्स एक्झाम पण. त्यामुळं सेक्शनल कट ऑफचं पण टेन्शन नाही आहे. म्हणून तसं काही ॲज ज्याने काही फार मोठा बदल होईल असं वाटत नाही, होणारच नाही. सर असं का बरं केलं असेल? बरेचदा असं होतं की एक तर सेक्शनल कट ऑफ नाही आहे आणि इंग्लिश थोडंसं मुलांचं बरेचदा वीक असतं. ॲक्च्युअल जेव्हा फायनल सिलेक्शन होतं तेव्हा इंग्लिशमध्ये काही मुलांचा प्रॉब्लेम येतो की काही गोष्टी अंडरस्टँड होत नाही, तर मे बी ते एक पर्पज असू शकतो. बाकी तर मला असं ॲज वाटत नाही की दुसरा काही मोठा पर्पज असावा. बरं तसं म्हणावं तर मेन्समध्ये पूर्ण इंग्लिशला कमी करून टाकलं, इंग्लिशचं वेटेज कमी करून टाकलं, नंबर ऑफ क्वेश्चन सेम ठेवले, पण नंबर ऑफ क्वेश्चन जरी सेम ठेवले तरी मार्क्स कमी करून टाकले. त्यामुळे याच्यामागचं एक्झॅक्टली पर्पज जो आहे हा समजून घेणं थोडंसं अवघडच आहे. आता मेन्समध्ये जर पेपर पॅटर्न बघितला तर रिजनिंगचे पहिले 50 क्वेश्चन होते, 40 क्वेश्चन 50 मार्काला असायचे. आता काय केलं, 40 क्वेश्चन 60 मार्काला केले, म्हणजे एक क्वेश्चन 1.5 मार्काला. GA 30 क्वेश्चन क्वांट 30 क्वेश्चन 60 मार्काला, क्वांट जे 30 क्वेश्चन 60 मार्काला, GA 60 क्वेश्चन 60 मार्काला, इंग्लिश 40 क्वेश्चन 20 मार्काला, असं 170 क्वेश्चन 200 मार्क. टायमिंगचं डिस्ट्रीब्युशन त्या पद्धतीने. आता डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश जे 50 मार्क डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशला आहे, याच्यामध्ये एसे आणि लेटर असतं. याच्यामध्ये एसे आणि लेटर आणि प्रिसाइज रायटिंग आहे. त्याच्यामध्ये यांचं म्हणणं काय की डिस्क्रिप्टिव्हमध्ये आम्ही थोडंसं चेंज केलं. कम्युनिकेशन स्किल्समध्ये ईमेल्स, रिपोर्ट्स, सिच्युएशन ॲनालिसिस आणि प्रिसाइज रायटिंग इथं थोडासा चेंज केला की इथं कम्युनिकेशन स्किल म्हणजे इथं फक्त तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्हमध्ये एसे आणि लेटर नाही लिहायचं आहे, इथं त्यांनी पॅटर्न थोडासा चेंज केला. मे बी आता ईमेल कसं टाईप करायचं हे विचारू शकतील. सिच्युएशन ॲनालिसिस म्हणजे जिथं एखादी सिच्युएशन आहे हायर रिजनिंग टाईपमध्ये त्याला तुम्ही ॲनालिसिस कसं करणार, आणि प्रिसाइज म्हणजे समरी रायटिंग. हावाला जो पार्ट आहे इथं 50 मार्कांचं क्वेश्चन आहे, तो ओव्हरऑल 250 मार्कांची एक्झाम. सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह 200 आणि डिस्क्रिप्टिव्ह 250. इथं पण तेच आहे पुन्हा. each candidate will have to score a minimum score in each test. ओ भाई एक नंबर. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज अवेलेबल कट ऑफ विल बी डिसाइडेड. अच्छा, आता इथं बघा मेन्समध्ये सेक्शनल कट ऑफ मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स इन मेन एग्जामिनेशन, म्हणजे मेंस एग्जाम में सेक्शनल कट ऑफ लेके आए हैं. बहुत बढ़िया. ईच कैंडिडेट विल हैव टू स्कोर अ मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट, that is test 1, test 2, test 3, test 4 and test 5 म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये जो सेक्शनल कट ऑफ नव्हता तो आता मेन्स मध्ये आणला, म्हणजे इथं तुम्हाला 20 पैकी काही ना काही स्कोर करायचा आहेच. ठीक आहे, सेक्शनल टायमिंगमुळे तो असंच फरक पडत नाही कारण करायचं आहे. पण मागच्या वर्षी मेन्समध्ये पण SBIने सेक्शनल कट ऑफ, बघा SBI क्लरिकलमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर प्रीमध्ये पण सेक्शनल कट ऑफ नाही, मेन्समध्ये पण नाही आहे. पण PO मध्ये बघितलं तर प्रीमध्ये सेक्शनल कट ऑफ नाही आहे, पण मेन्समध्ये सेक्शनल कट ऑफ आहेच. असं मी नाही म्हणत, नोटिफिकेशन म्हणतंय ईच कॅन्डिडेट विल हॅव टू स्कोर अ मिनिमम स्कोर इन ईच टेस्ट. सेक्शनल कट ऑफ आहे. तर याचा काय फायदा होईल, तोटा होईल नाही. याचा असं होईल की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट थोड्या प्रमाणात येणं आवश्यक आहे. आणि तसंही आपल्या बाकीचे सगळ्या एक्झाम जे आहेत एक्सेप्ट SBI क्लर्क सेक्शनल कट ऑफ असतोच, त्यामुळे सेक्शनल कट ऑफ पास करणं काही फार मोठी गोष्ट नाही. ही तर नॅचरल प्रोसेस आहे आपल्यासाठी. पण हा एक मोठा चेंज आहे की SBI PO मध्ये मेन्समध्ये आता सेक्शनल कट ऑफ असणार आहे. तर प्रिलिमिनरी एक्झाम क्लिअर झालं, मेन्स एक्झाम क्लिअर झालं. आता एक्झाम फीसमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्झाम फीसमध्ये जनरल EWS आणि OBC कॅटेगरी बघा ॲप्लिकेशन फीस विल बी 750 फॉर अनरिझर्व EWS आणि OBC कॅन्डिडेट्स यांना 750 आणि SC ST PWD कॅन्डिडेटसाठी नील म्हणजे 0 रुपीज फीस आहे. तर अशा पद्धतीने एक्झामची फीस जी आहे ती अशी आहे. पुढचा मुद्दा येतो की सर एक्झामच्या डेट काय असतील आणि फॉर्म कधीपासून भरायचे, कधीपर्यंत भरायचे. 27/12/2024 म्हणजे उद्यापासून ॲप्लिकेशन फॉर्म चालू होत आहेत
आणि 16 जानेवारीपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म चालतील. उद्यापासून म्हणजे 27 डिसेंबर 2024, तर पुढच्या वर्षी 16 जानेवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे. म्हणजे ऑलमोस्ट अख्खं वर्ष तुम्हाला फॉर्म भरायला आहे. कधीपासून? उद्यापासून पुढचे 4 दिवस आणि पुढचे 16 दिवस, म्हणजे 21 दिवसात तुम्हाला 20 दिवसात तुम्हाला फॉर्म भरायचे. बरं, एक्झाम कधी असेल? यांचं म्हणणं आहे प्रिलिमिनरी एक्झामचे ॲडमिट कार्ड जे आहेत हे 3 आणि 4ला येतील आणि 8 आणि 15 मार्चला एक्झाम असेल, प्रिलिमिनरी एक्झाम. या संदर्भात मी तुम्हाला अगोदर पण अपडेट दिली होती की 8 आणि 15 मार्चला प्री एक्झाम असेल. मेन्स एक्झाम 10 एप्रिलला SBI PO सांगितलं होतं, ती चेंज करून नंतर सांगितलं की 10 एप्रिलला SBI क्लर्क होईल. तर यांची एक्झाम टेंटेटिव्हली एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये होण्याची शक्यता जास्त वाटतात. एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये मेन्स एक्झाम हे बघा एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये किंवा मग डायरेक्टली मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये, तर अशा पद्धतीने शक्यता आहे. बाकी फायनल सिलेक्शन प्रोसेस जी आहे ही ऑलमोस्ट मे जूनपर्यंत आवरून जाईल. इंटरव्ह्यू वगैरे समथिंग एव्हरीथिंग, आणि ऑलमोस्ट जुलै ऑगस्टमध्ये तुमच्या हातात हे फायनल सिलेक्शन असेल. तर मोठ्यामोठी 7 ते 8 महिन्यात तुम्ही SBI PO बनवू शकता जर तुमचा ऑलरेडी अभ्यास चांगला असेल किंवा पुढे अभ्यास करण्याची तयारी असेल. ठीक आहे, इथपर्यंतही क्लिअर असावं. पुढचा मुद्दा येतो की सर काही कॉमन डाऊट्स मनात अजूनही येतात, थोडे सांगा. जे तुमच्या मनात पण आहेत, जे तुमच्या मनात आहेत बऱ्यापैकी आमच्या मनात असतात. नंबर ऑफ अटेम्प्ट एक सांगितलंय त्याच्यामध्ये की जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर 4 अटेम्प्ट देता येतात. बघा, अटेम्प्टचा मुद्दा असा असतो की SBI POची ॲड दरवर्षी एकदा येते. मग 4 अटेम्प्ट देण्यासाठी तुम्हाला 4 वर्षी तो थांबावं लागेल, बरोबर आहे की नाही? हा पहिला मुद्दा. तर 4 वर्ष नॉर्मली बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी थांबायची गरज पडत नाही, कुठे ना कुठे सिलेक्शन होतं. दुसरा मुद्दा येतो नंबर ऑफ अटेम्प्ट हे प्रीचे कन्सिडर होत नसतात. जेव्हा तुम्ही प्री क्वालिफाय होऊन मेन्सला जातात, मेन्समध्ये फेल झालात तर तुमचा अटेम्प्ट कन्सिडर होईल, किंवा प्रीमध्ये पास झालात तर तुमचा अटेम्प्ट कन्सिडर होईल. जोपर्यंत प्रीचे अटेम्प्ट कन्सिडर म्हणजे प्री तुम्ही पास होऊन पुढे जात नाही तोपर्यंत तो अटेम्प्ट कन्सिडरच होत नाही. त्यामुळे अटेम्प्टबद्दल टेन्शन घेऊ नका. नंबर ऑफ अटेम्प्ट 4 असले काय आणि 7 असले काय मॅटर नाही करत. एक्झाम फॉर्म भरताना जरी तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट विचारले तर प्री पास झाला असेल तेवढीच नंबर ऑफ अटेम्प्ट टाका, दॅट्स इट. दुसरे टेन्शन घ्यायची गरज नाही. इफेक्ट ऑफ चेंज इन द एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धतीत बदल झाल्याचा काय परिणाम होईल बरे? प्रीमध्ये काहीही परिणाम होण्याची शक्यता मला नाहीच वाटत, दुसरं शक्यता वाटते, कारण टाईम जो आहे हा तसाच ठेवला आहे. हा परिणाम कुणाबद्दल होऊ शकतो? तर जे लोकांचं इंग्लिश एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, ज्यांना त्या 40 मार्कांपैकी 25-30 प्लस मार्क मिळतील, असे लोक थोडासा कट ऑफ वाढवून ठेवतील. पण असे लोक बोटावर मोजणे इतके असल्यामुळं ॲसच तेवढा परिणाम होणार नाही. प्रिलिमिनरी मेन्स एक्झाममध्ये पॅटर्नमध्ये बदल झाला, पण मेन्स एक्झाममध्ये एक सेक्शनल कट ऑफ पण टाकला आहे. तर मेन्स एक्झाममध्ये असं होईल की यावर्षी बरेच लोक सेक्शनल कट ऑफने उडतील. म्हणजे कोणाला इंग्लिशमध्ये तेवढे मार्क पडले नाही किंवा कोणाला क्वांटमध्ये तेवढे मार्क पडले नाही. त्यामुळं प्रत्येक सेक्शनमध्ये आता तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पहिले असं व्हायचं की मी क्वांट रिजनिंगमध्ये 70 पैकी 70 मिळवतो आणि मी प्री पास होऊन येतो. क्लरिकलमध्ये POमध्ये मी क्वांट रिजनिंगमध्ये 45-50 अटेम्प्ट करतो, 51 मार्क मिळाले, कट ऑफ लागला 47-48, मी प्री पास झालो. इंग्लिशमध्ये 0 मार्क मिळाले किंवा मी अटेम्प्टच केलं नाही, धकून जायचं. आता तसं धकणार नाही. प्रीमध्ये ती गोष्ट धकून जाईल, पण मेन्समध्ये ही गोष्ट धकणार नाही. त्यामुळं मेन्समध्ये तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट करावं लागतील. दुसरा एक मुद्दा असा होता प्रीबद्दल बोलायचं झालं तर, प्रीबद्दल जर बोलायचं झालं तर प्रीमध्ये याचा इम्पॅक्ट काय पडू शकतो? जसं मी म्हणलं की सपोज तुमचा 55चा कट ऑफ लागतोय, 50-55चा कट ऑफ लागला, उद्या 55चा कट ऑफ लागला, तर क्वांट आणि रिजनिंगमध्ये 60 पैकी 55 अटेम्प्ट होणार नाहीत, हार्डली 40-45 अटेम्प्ट होतील. तर इंग्लिशमध्ये तुम्हाला किमान 15-20 मार्क तरी घ्यावे लागतील जर तुम्हाला मेन्सला क्वालिफाय व्हायचं आहे तर. त्यामुळे इंग्लिश हा आता थोडासा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर बनेल प्रिलिमिनरी एक्झाममध्ये. हा ओव्हरऑल स्कोअर करण्यासाठी बरं का, सेक्शनलसाठी बोलत नाही, ओव्हरऑल स्कोअर्स करण्यासाठी. त्यामुळं क्वांट आणि रिजनिंग या दोनच भरोश्यावर तुम्हाला अभ्यास PO होता येणार नाही. तुम्हाला ॲटलिस्ट प्री पास होण्यासाठी किंवा प्रीमध्ये पुढे जाण्यासाठी इंग्लिश चांगल्या पद्धतीने करावं लागेल. हा पहिला मुद्दा. मेन्समध्ये ॲटलिस्ट सेक्शनल कट ऑफ इंग्लिश कंप्लीट करावं लागेल, क्लिअर करावं लागेल. तर इंग्लिश एक प्रीमध्ये पण आणि मेन्समध्ये पण थोडासा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर आता बनेल, असा एक मुद्दा आहे. सर SBI POचं काम काय असतं? नॅचरली जे काम जनरल बँकिंग ऑफिसरचं असतं, क्यू पास करणे, ऑथोराईज करणे, लोन रिकमेंड करणे, लोन रिकमेंड केल्यानंतर इन्स्पेक्शन करणे, रिकव्हरी करणे, हा वाला जो पार्ट आहे. इन शॉर्ट डेस्क जॉब असतो, बाहेर जायचं काम नाही. थोडं जॉबचं टायमिंग जो आहे हा थोडासा हेक्टिक आहे SBI POच्या केसमध्ये. मुलं म्हणतात की पर्सनल लाईफ नाही आहे,
पण भैया पगार पण 18 लाख रुपये देतात, म्हणजे महिन्याला 1.5 लाख रुपये पगार आहे मुंबईसारख्या शहरामध्ये. तर ऑफकोर्स एवढा पगार जर हे लोक देत असतील तर ऑफकोर्स काम पण तुमच्याकडून तेवढे करून घेतील. याच्यासोबत तुम्हाला फॅसिलिटीज ज्या मिळतात, हाऊस रेंट अलाउन्स सोबत असतील, किंवा HR असेल, TAD असेल तुमचा, त्यानंतर तुमचं फर्निचर अलाउन्स असतील, पार तुमची चष्मे घ्यायला पण बँक पैसे देते, पेन घ्यायला पैसे देते, स्टेशनरी अलाउन्सेस म्हणून. तुम्ही OPD म्हणजे तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरकडे गेलात, तर OPD 400 रुपये तुम्हाला खर्च लागला फक्त टेस्ट करण्यासाठी, म्हणजे डॉक्टर चेक करण्यासाठी 400 रुपये जे लागतात ते सुद्धा बँक रिएम्बर्स करतात. एवढ्या फॅसिलिटीज देतात, ऑफकोर्स काम पण करून घेईल. तर वर्किंग आवर्स कंपॅरेटिव्हली अदर बँकेपेक्षा POची जास्त आहे. पण ग्रोथ SBI मध्ये खूप चांगली आहे. एक प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जर तुम्ही जॉईन झालात तर टप्प्याटप्प्याने स्केल 2, स्केल 3, स्केल 4, स्केल 5 पार तुम्ही SBIच्या चेअरमन पदापर्यंत सुद्धा जाऊ शकता. त्यामुळं एक चांगली ग्रोथ, एक चांगलं ऑर्गनायझेशन, मोठं ऑर्गनायझेशन आहे. फॅसिलिटीज आणि ग्रोथ दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये मी असं म्हणेल स्काय इज द लिमिट आहे, डेफिनेटली करायला पाहिजे. जॉब लोकेशन मोस्ट प्रोबेबली असं होतं की महाराष्ट्रातून दरवर्षी जे सिलेक्शन आहेत, नंबर ऑफ सिलेक्शन आहेत, हे कंपॅरेटिव्हली कमी आहे. म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये SBI PO मध्ये महाराष्ट्राचा बॅकलॉग हा आहेच. मराठी मुलं विद्यार्थी कमी आहे. त्यामुळे जॉब लोकेशन जरी अक्रॉस इंडिया म्हणलं तर महाराष्ट्रातल्या मुलांना डेफिनेटली महाराष्ट्रातच मिळेल. अजून तरी बाहेर जाण्याची परिस्थिती आली नाही. गेल्यात जरी 2-3 वर्षात, तुम्ही 4 वर्षात प्रमोशन झालं की लगेचच्या लगेच वापस येऊन जातात. डोंट वरी अबाउट इट. ट्रान्सफर पॉलिसी कशी असते, तर ट्रान्सफर पॉलिसी अक्रॉस इंडिया असते. पण जसं मी अगोदर सांगितलं की आता सपोज संभाजीनगर एक डिव्हिजन आहे, या डिव्हिजन अलॉट झाल्यानंतर AO अलॉट होतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर तर ऑफिस. तर AO आता संभाजीनगर AO मध्ये नगर पण येतं, जालना पण येतं. संभाजीनगर एक AO आहे. तर या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसमध्ये किंवा या AO मध्ये तुम्ही फिरत राहताल. पहिलं प्रमोशन बदल झालं की मग डिव्हिजन पण चेंज होऊ शकतं, AO पण चेंज होऊ शकतं. पण मी एवढं सांगेल की महाराष्ट्रात तुम्ही फिरत राहताल, कारण महाराष्ट्रात वॅकन्सीज आहेत आणि महाराष्ट्रातला बॅकलॉग पण आहे. महाराष्ट्रात मराठी विद्यार्थ्यांचा टक्का कमी असल्यामुळं तुम्हाला बाहेर जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. 3 वर्षांचा सर्व्हिस बॉन्ड दिला यांनी, की जर मध्येच तुम्ही सोडून गेलात तुम्हाला 2 लाख रुपये सर्व्हिस बॉन्ड पे करावं लागेल. तर नॅचरली प्रत्येक बँकेत सर्व्हिस बॉन्ड असतोच, कारण की बँक तुमच्यावर एवढा मोठा खर्च करते ट्रेनिंगवर या दुनियादारीवर. त्यामुळे 2 लाखाचा सर्व्हिस बॉन्ड काही फार मोठी गोष्ट नाही. 1.5 महिन्याचा पगार आहे तुमचा. ठीक आहे. मुंबईसारख्या ठिकाणी 1.5 लाख रुपयाच्या आसपास पगार पडेल. बाकी संभाजीनगर सारख्या ठिकाणी 1-1.25 लाखाच्या आसपास या गोष्टी पडतील. जागा यावर्षी कमी कशा आल्या, मी म्हणलं अगोदर ही रोलर कोस्टर राईड आहे. बँकांच्या पॉलिसीजनुसार जागा कमी जास्त होत असतात. असं नाही की SBI मध्ये POच्या जागा कमी आहेत, वॅकन्सीज भरपूर आहेत. पण सध्या यावर्षी त्यांचं काही वेगळं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचं डिसिजन असेल, मॅनेजमेंट लेवलचं, की नंबर ऑफ वॅकन्सीज यावर्षी कमी आहे. मे बी पुढच्या वर्षी या वाढू शकतील. त्याबद्दल टेन्शन घेऊ नका, पण अप्लाय करा. सिबिल स्कोर मी मागे SBI क्लरिकलची ॲडव्हर्टिजमेंट जेव्हा बोललो होतो, तर सिबिल स्कोर हा नॉर्मली तुम्ही कुणाचं लोन बुडवलं असेल किंवा लोन रिपेमेंट केलं नसेल किंवा लोनचे हप्ते थकले असेल तुमचे, तर तुमचा सिबिल स्कोर खराब होतो. अशा परिस्थितीमध्ये ते लोन रेग्युलराइज करणे हा एक पर्याय असतो, किंवा लोन सेटल करणे म्हणजे पेमेंट एकदा करून टाकणे आणि NOC घेणे हा दुसरा पर्याय असतो. कुठल्याही केसमध्ये तुम्ही त्या ऑर्गनायझेशनची NOC घेतली तर सिबिल स्कोर खराब जरी असला तरी तुम्हाला ॲक्सेप्ट केल्या जातं, तुम्हाला जॉब मिळतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे SBIचं एक नोटिफिकेशन आहे. बाकी अशा पद्धतीचे भरपूर व्हिडिओ, इन्फॉर्मेशनल बेस्ड व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे वेगवेगळ्या नोकरी संदर्भाचे अपडेट जे आहेत या चॅनलवर तुम्हाला नेहमी आणि पहिल्यांदाच मिळतील. बाकी पुन्हा एकदा सांगेल, सबस्क्राईब करा आणि SBI POला अप्लाय करायला विसरू नका. धन्यवाद.